अंबाझरी तलावामधील प्रतिबंधित क्षेत्रातील स्मारकावरून कोर्टाने फटकारल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरच्या अंबाझरी तलावामधील प्रतिबंधित क्षेत्रात स्मारक बांधण्यात आलं होतं, मात्र स्वामी विवेकानंद यांचं स्मारक बांधलं गेल्याने फटकारण्यात आलंय। परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती द्या असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलंय आणि 8 मे पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। नागपुरातील अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटजवळ स्वामी विवेकानंद स्मारक बनवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर मनपाला फटकारलेले आहे। त्याचबरोबर हे स्मारक बनवण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्याचं नाव 8 मे पर्यंत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत। नागपुरातील अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटजवळ हे विवेकानंद स्मारक आहे। हे विवेकानंद स्मारक 1 जानेवारी 2017 रोजी याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। हा अंबाझरी तलाव आहे, मागे याच्या पुढे जे आहे अंबाझरी तलाव दिसून येतो आणि नेमकं इथून जे पाणी ओव्हरफ्लो जेव्हा होतो हा तलाव, तेव्हा या तलावातलं जे पाणी आहे ते या नागनदीच्या माध्यमातून इथून या ओढव्याच्या सांडव्याच्या माध्यमातून ते नागनदीच्या रूपाने बाहेर पडतं। मात्र हे जे निर्माण करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ओव्हरफ्लोच्या पॉईंटला मोठा अडथळा निर्माण होतो। जलसंपदा विभागाने देखील याची परवानगी नाकारलेली होती आणि नियमानुसार तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंट जो असतो किंवा तलावाचा जो पाण्याचा सांडवा असतो, निचरा असतो, तिथून जे पाणी निघतं त्याच्या 200 मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम करता येत नाही। मात्र तरीही हे विवेकानंद स्मारक इथे तयार करण्यात आलेलं आहे। 2017 साली याचं लोकार्पण झालं आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा पाऊस आलेला होता आणि या पावसाचं पाणी जे होतं अंबाझरी तलावाच्या माध्यमातून नागनदीच्या रूपाने आजूबाजूच्या परिसरात पसरलेलं होतं। जवळपास 5 किलोमीटरचा परिसर जो आहे तो जलमय झालेला होता। अनेक घरामध्ये पहिल्या मजल्यांपर्यंत पाणी शिरल्याने प्रचंड असं शेकडो कोटींचं नुकसान झालेलं आहे आणि त्याविरोधात एक जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावर सुनावणी करण्याच्या दरम्यान कोर्टाने मनपाला फटकारलेला आहे। त्याचबरोबर या याचिकेत जी मागणी केलेली आहे की अंबाझरी तलावाचं पुनरुज्जीवन करण्यात यावं, हे जे स्मारक बनवलेलं आहे ते योग्य आहे की नाही याचाही तपास करण्यात यावा, याची चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर जो पूर आलेला होता, महापूर गेल्या वर्षी नागपूरकरांनी अनुभवलेला होता, त्याची योग्य मोबदला देखील देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। आता 8 मेपर्यंत ज्या अधिकाऱ्यांचं आहे ते नाव नागपूर मनपाला हायकोर्टात सादर करण्याचं आहे आणि पुढील सुनावणीत हायकोर्ट काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।